तर लाडक्या बहिणीची जो ई-के-वाय-सी आहे, ई-के-वाय-सी मध्ये शिफारसपत्र एक आहे बघा. तर ते शिफारसपत्र कोणाकोणाला नेमकं जमा करायचंय आणि त्यामध्ये कोणाला सूट आहे. तर ती अशा प्रकारे दिसते शिफारसपत्र. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जो महाराष्ट्र शासनाचा जी-आर आला होता बघा, ई-के-वाय-सीच्या बाबतीत. तर तो जो जी-आर आहे, त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ठीक आहे. जर जे पण तुम्ही तुमचं ई-के-वाय-सी करणार आहात, तर त्यामध्ये स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत हा असा जी-आर आला होता बघा. तर हा जो जी-आर आहे, या जी-आर मध्ये एकदम म्हणजे स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावे व नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या ज्या सूचना आहेत, त्या सूचना गव्हर्नमेंटनं स्पष्टपणे हा जो जी-आर काढला होता ई-के-वाय-सीचा, त्यावेळेस ह्या सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत. तर हे जर समजा अंगणवाडी सेविका जर घेत नसतील ना, तर त्यांना हा जी-आर दाखवायचा तुम्हाला, की गव्हर्नमेंटनी हा जी-आर काढलेला आहे. ठीक आहे. हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे. तर त्यामुळं कुठल्याही प्रकारचं शंका न बाळगता एखादी जर घेत नसेल, तर तुम्ही सिम्पली हा जी-आर दाखवू शकता आणि हा जी-आर दाखवून ते शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे. आता ते शिफारस जे पत्र आहे ना, तर ते शिफारसपत्र सगळ्या लाडक्या बहिणींना द्यायचं नाहीये. ठीक आहे. त्याच लाडक्या बहिणींना शिफारसपत्र द्यायचं आहे, ज्यांचे शिफारसपत्र आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट. त्याच लाडक्या बहिणींना द्यायचे आहे, ज्यांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत, घटस्फोट झालेला आहे. ठीक आहे. तर ते जे डॉक्युमेंट जमा करतील, ती डॉक्युमेंट सोबत शिफारसपत्र जे आहे, ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा जी-आर आहे. जी-आरचा मी जी पी-डी-एफ आहे, पी-डी-एफ आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकतो. तुम्ही ती तिथून बघू शकता. ठीक आहे. आणि वेबसाईटवरती पण याचे पूर्ण डिटेल दिलेले आहेत. इथं बघू शकता. ही एक वेळा सुधार करण्याची अंतिम संधी आहे. तर वन टाईम मागच्या वेळेस पण जर तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाला असेल, तर ह्यावेळेस ॲटलीस्ट तुम्ही करू शकता. म्हणजे सर्व करू शकता. ज्यांचं झालेलं आहे ऑलरेडी त्यांनी पण करू शकता आणि हे पण करू शकता. तर हे जे शिफारसपत्र आहे, शिफारसपत्र मध्ये फक्त तुम्ही काय करा, की अर्जदाराचं नाव टाका आणि आधार क्रमांक टाका. या 2च गोष्टी तुम्ही टाका आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अंगणवाडी सेविकेकडून भरून घेतल्या तरी चालतील. कारण जर तुम्हाला जर माहिती नसेल तर. पण चुका करू नका याच्यामध्ये. ठीक आहे. ह्या शिफारसपत्रानं काय होतं, की तुमचा जो दुसरा ओ-टी-पी आहे, तो दुसरा ओ-टी-पी द्यायची गरज पडत नाही. शिफारसपत्रामध्ये पत्र आणि डॉक्युमेंट शिफारसपत्र आणि डॉक्युमेंट दिले, की तुमचा जो दुसरी स्टेप आहे, दुसरा ओ-टी-पी जिथे प्रॉब्लेम येत होता, तर ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. आणि अजूनही गव्हर्नमेंटला एक विनंती अशीच आहे, की ज्या लाडक्या बहिणी परित्यागित आहेत, एकट्या राहतात, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करावं, ही गव्हर्नमेंटकडनं आपण आशा धरूत आणि लवकरच त्यांच्यासाठी पण काहीतरी एक पर्याय गव्हर्नमेंट वेबसाईटवरती जरूर आणेल. अशा पण आशा बाळगू गव्हर्नमेंटकडे आणि गव्हर्नमेंटलाही ही विनंती राहील, की त्यांनी अशा प्रकारे काहीतरी ऑप्शन वेबसाईटवरती आणावं लवकरात लवकर. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. थँक सो मच.